मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही. महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग होता. मी ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला. यापुढं मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार. ही वाक्य आहेत भोंदूबाबा खरातची. आज त्याचा पोलीस कोठडीतला 10वा दिवस. पण कोठडीतही त्याचा मंत्रजप सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला 18 मार्च रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो पोलीस कोठडीत आहे. मात्र पोलीस कोठडीत असूनही त्यानं मंत्रतंत्र जप मात्र सुरूच ठेवलाय. 29 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खरात विरुद्ध नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 8 गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास SIT कडून केला जातोय. तपासादरम्यान त्याच्या फार्म हाऊसवर टाकलेल्या छाप्यात एक पिस्तूल आणि एकूण 21 कारतूसं सापडली होती. त्यातली 5 कारतूसं त्यानं वापरली असल्याचं निष्पन्न झालंय. ही कारतूसं त्यानं नेमकी कोणत्या कारणासाठी वापरली याचा तपास सध्या सुरू आहे. या गोळ्यांचा वापर त्यानं नरबळी आणि प्राण्यांच्या शिकारीसाठी केल्याचा SITला संशय आहे. मात्र स्वतःच्या रक्षणासाठी हे पिस्तूल घेतल्याचा दावा भोंदू अशोक खरातनं केलाय. नाशिक जिल्हा प्रशासनानं अशोक खरातला पिस्तूल परवाना दिला होता. 2012 साली दिलेला हा पिस्तूल परवाना 2024 ते 2028 पर्यंत नूतनीकरण करण्यात आला होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर 15 ऑक्टोबर 2012 रोजी त्याला हा परवाना देण्यात आला होता. विशेष म्हणजे या परवान्याचे नुकतेच 1 जानेवारी 2024 रोजी नूतनीकरण करण्यात आल्याची नोंदही प्रशासकीय दप्तरी आढळली आहे. आता मात्र या भोंदूबाबा अशोक खरातचा पिस्तूल परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती कळते. खरातच्या कथित 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर SITची नजर पडल्यानंतर खरातशी संबंधित प्रॉपर्टीची कागदपत्रे जप्त करण्यात आली. खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक खातं देखील सील करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. SITनं खरात कुटुंबियाच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती मागवली आहे. त्यात जमीन, प्लॉट, फ्लॅट, व्यावसायिक जागांसह इतर मालमत्तांचा समावेश आहे. त्यानं नेमकी किती आणि कुठं गुंतवणूक केली याचा तपशील देखील गोळा केला जातो. खरातचे कोट्यवधीचे आर्थिक उद्योग बघता आता त्याच्या मागं ईडी, विदेशी चलन म्हणजेच फॉरेक्स आणि कस्टमचाही ससेमिरा लागण्याची चिन्ह आहेत. खरातच्या व्यवहाराची कागदपत्र आता ईडीकडे देण्यात येणार असल्याचं समजतंय. त्याच्या विदेश दौऱ्यांची आणि विदेशी चलन व्यवहारांची फॉरेक्स कडून चौकशी होणार आहे. तर दुसरीकडे त्यानं तुर्कस्थानमधून आणलेल्या फर्निचर प्रमाणेच विदेशातून आणलेल्या अन्य साहित्यावरही कस्टम ड्युटी भरली किंवा नाही याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. खरातनं सिन्नर तालुक्यात बांधलेल्या ईशान्येश्वर मंदिराच्या कामासाठी पर्यटन विभागानं 1,05,00,000 रुपयांचा विशेष निधी दिल्यानं सरकारी निधीची इतकी उधळण का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनानं तो निधी वितरित केल्याचं सांगितलं जात आहे. खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला सरकारी निधीतून सभामंडप आणि भक्तनिवास बांधून देण्यात आलं. इतकंच नव्हे तर प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, मंदिराच्या आवारात पेवर ब्लॉक आणि अन्य कामांवर 1 कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. त्यामुळं मुळात याला सिद्ध क्षेत्र कोणी ठरवलं आणि तिथं इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात खरातवर कुणाची इतकी माया होती असा प्रश्न निर्माण झालाय. त्यावेळी पर्यटन मंत्री होते जयकुमार रावल. मात्र त्यांनी अशा प्रकारचा निधी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आपल्या अखत्यारीत घेत असतात असं म्हटलंय. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2018 मध्ये जेव्हा हा निधी वितरित करण्यात आला तेव्हा B राधाकृष्णन हे जिल्हाधिकारी तर नितीन मुंडावरे हे पर्यटन विभागाचे प्रादेशिक अधिकारी होते. आता या तत्कालीन अधिकाऱ्यांची ही चौकशी होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. काल गुरुवारी नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातल्या भोंदूबाबाच्या ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स या कार्यालयाची फॉरेन्सिक टीमकडून सखोल तपासणी करण्यात आली. हे कार्यालय आता सील करण्यात आलं. तपासाची सुरुवात करताना फॉरेन्सिक टीमनं फिर्यादी महिलेला घटनास्थळी नेऊन संपूर्ण घडामोडींची माहिती घेतली. तिच्या सांगण्यानुसार कार्यालयातील विविध ठिकाणांची तपासणी करण्यात आली. जवळपास 1 तास चाललेल्या या तपासादरम्यान पथकानं कार्यालयातील कपाट, टेबल, संगणक आणि इतर साहित्यावरील फिंगरप्रिंट्स गोळा केले. इलेक्ट्रॉनिक डेटा, कागदपत्र तसंच इतर भौतिक पुराव्यांच्या आधारे गुन्ह्यांची सत्यता, आरोपीचा सहभाग
आणि घटनाक्रम स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. फॉरेन्सिक अहवालानंतर या तपासाला आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. भोंदू खरातचे काही सराफी व्यावसायिकांशीही व्यवहार होते. खरात खडे, अंगठ्या आणि तावीज देत होता म्हणे. हे खडे तो विशिष्ट सराफांकडून घेत असे. विशेष म्हणजे अनेकांच्या तक्रारीनुसार खडे खरे नव्हतेच, मात्र बाबानं त्यासाठी हजारापासून लाखोंपर्यंत रक्कम उकळल्याचं समजतंय. त्यामुळे आता पोलीस त्या सराफांचाही शोध घेत आहेत. भोंदू खरात खोटा साप दाखवून तो खरा असल्याचं भासून त्याच्याकडे येणाऱ्या भाविकांना मी चमत्कार करतो अशी बतावणी करत असे. तपास पथकानं आता हा 15 ते 20 फुटी बनावट सापच ताब्यात घेतला आहे. एक रिमोट, त्यासाठीची वायरिंग जप्त करण्यात आली आहे. हा साप प्लास्टिक पासून बनवलेला होता. हा साप इन्फ्रारेड रिमोटनं पुढं मागं डावीकडं उजवीकडं नियंत्रित केला जात असे. खरात प्रकरण आता उघडकीस आलं असलं तरी 2 महिन्यांपूर्वीच आपल्याला या प्रकरणाची माहिती होती असा दावा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण पूर्ण माहिती दिली होती. त्यानंतर अत्यंत सावधपणे या प्रकरणातील कारवाईची दिशा ठरवली गेली. आता हा खरात यातून बाहेर येऊ शकणार नाही असं महाजन म्हणाले. महाजन साहेब, तुम्ही म्हणताय की तुम्हाला 2 महिन्यांपूर्वीच या प्रकरणाची माहिती होती, पण महाजन साहेब, हा खरात बाबा 20 वर्षांपासून हे असले नको ते धंदे करत होता. हे तुम्हाला 2 महिन्यांपूर्वी कळालं? मग तुमचं आणि तुमच्या आधीचं सरकार, पोलीस प्रशासन इतकी वर्ष काय झोपा काढत होतं का? अहो, या बाबाचं बिंग फुटलं म्हणून नाहीतर पुढली आणखी किती वर्ष या बाबाचे धंदे असे सुरू राहिले असते हे त्यालाच ठाऊक. अहो, इतकं सारं घडूनही तो बाबा बिंदास्तपणे पोलीस चौकशीत म्हणतोय की मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग होता. मी ज्यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले. माझ्या अंतर्मनानं मला धोका दिला. यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचंच ऐकणार. आता या बाबानं कुणाकुणाचं भलं केलं हे जरा बाहेर येऊ द्याच. जसा तो कोठडीत बसून तिकडं मंत्र जप करतोय तसं बाहेर राहून कोण कोण परमेश्वराचा धावा करतोय हेही जरा महाराष्ट्राला कळू द्याच. काय तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.